आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. सर्वप्रथम आज बाबासाहेबांची जयंती आहे. 14 एप्रिल 136वी जयंती आज आपण साजरी करत आहोत. त्या जयंतीच्या मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. कारण बाबासाहेब कायमच प्रत्येकाला प्रेरणादायी असे ठरलेले आहेत. प्रत्येक म्हणजे ज्यावेळी आम्ही सुद्धा अभ्यासाच्या जर्नीमध्ये येत होतो त्यावेळी किंवा डिग्रीच्या प्रवासात असेल पुस्तकं आमच्या सुद्धा वाचनात आली होती की त्यांचं असं एक कोट आहे सगळ्यात महत्वाचं की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. म्हणजे जी माणसांना इतिहास हा प्रेरणादायी आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला इतिहासातून धडा घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात काहीतरी नवीन करायचं आहे किंवा आपल्या समाजासाठी काय करायचं आहे, आपले आई वडील काय करतायत ह्याची जाण येत नाही. आणि ती जोपर्यंत जाण येत नाही तोपर्यंत आपण पे बॅक टू सोसायटी जे असतं साधा आपण रस्त्यावरून जाताना कुठेतरी कचरा फेकलेला असतोय किंवा आपण करू शकतोय एखादी बाटली वगैरे पडलेली असते आडवी पण ती आपण कधी उचलणार नाही. म्हणजे हे भान जे आहे सामाजिक भान तर ते त्यांच्या वाचनातून मला कळालं. त्यामुळं मी डिग्रीच्या ह्याच्यामध्येच ठरवलेलं होतं की आपण शासकीय सेवेत जाऊ, करिअर करू, लोकांच्यात जाऊन काम करू अशी एक इच्छा होत होती. त्यामुळे मी त्याप्रमाणे माझं करिअर निवडलं. ज्यावेळी मी सुरुवातीला शाळेत आल्यानंतर त्या आठवणी जाग्या झाल्या. ज्या हॉलमध्ये आलो ज्या हॉलमध्ये आमचं कम्प्युटरचं ट्रेनिंग व्हायचं मी तेच बघत होतो की ते दिवस आठवत होते बघत असताना मला हॉलमध्ये की यार ह्याच हॉलमध्ये आम्ही गॅदरिंगची प्रॅक्टिस सुद्धा केली होती. ह्याच हॉलमध्ये आम्ही गेम खेळत होतो ह्याची वेगवेगळे असतील ते गेम्स वगैरे असे प्रत्यक्ष डोळ्यासमोर येत होते ते दिवस. खरोखरच खूपच चांगले दिवस होते ते शाळेचे. शाळेतून सुद्धा खूप काही मला प्रोत्साहन भेटत गेलं. प्रत्येक जसं मी पुढच्या इयत्तेत जात होतो तसं माझं यश हे पुढं पुढं जायत होतं. 6वी असेल 7वी असेल जसं मी पुढच्या इयत्तेत जात होतो तसे माझे मार्क मिळवण्याची माझं जास्त मार्क मिळवण्याची क्षमता वाढत गेली. मी चांगलंच मोठे स्वप्न बघत गेलो. तसंच कम्प्लीट करत मी 10वीचं शिक्षण तर केलंच इथं आणि ते पण टॉप क्रमांक 1 मी पास झालो इथं. कारण ही काय म्हणतात त्याला प्रोत्साहन भेटत गेलं मला. ते मनेरे पॅटर्न सुद्धा राबवला होता त्यावेळी. अक्षरशः मॅडम आमच्या वर्षी सुजाता कांबळे मॅडम त्यावेळी होत्या आणि मला अभ्यास करायला मी स्टडीला ज्यावेळी येत होतो इथं त्यावेळी मला म्हणजे स्कॉलर बॅच म्हणून एक वेळी काढली होती पण माझं मन त्या स्कॉलर बॅच मध्ये लागत नव्हतं. कारण सगळं मन जे मी 10वी ब मध्ये होतो आणि ब मध्ये सगळी टार्गेट मुलं होती आणि त्यांच्याबरोबर माझी इतकी मैत्री झाली होती की ती हे होत नव्हती. म्हणून मी स्कॉलर बॅच मध्ये नाही म्हणजे बसायची माझी इच्छाच होत नव्हती. मी काही असेल पण त्याच मुलांच्यात बसून अभ्यास करणार म्हणून मी हट्ट धरला. घरातले सुद्धा बोलवलेले या मॅडमांनी की असं कसं तुमचा मुलगा एवढा हुशार आहे आणि असं टार्गेट मुलांच्यात फिरतोय. तरी पण मला विश्वास होता माझ्यावर. मी कुणाच्यात जरी फिरलो तरी मला माहिती आहे माझं ध्येय म्हणजे मी काय करू शकते माझी कॅपॅसिटी मला माहित होती. त्यानुसार मी माझं चालू असायचं. त्यानंतर ज्यावेळी 10वी पास आउट झालो त्यानंतर 11वी 12वीचं शिक्षण मी इचलकरंजी हायस्कूल इंजिनियर कॉलेज इथून घेतलं. तिथं सुद्धा चांगल्या मेरिटनं पास झालो. सीईटीला सुद्धा चांगले स्कोर आला. बोर्डला सुद्धा चांगले मार्क आले. त्या मेरिटच्या आधारावरच मला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं चांगल्या मेरिटमध्ये. इलेक्ट्रॉनिक्स तिथे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. कॉलेजमध्ये शिकत असताना एक वाटत होतं की आता मी इंजिनिअरिंगला आलोय, चांगल्या पॅकेजची नोकरी करेन, चांगला पॅकेज घेईन असं ते वाटत होतं. ते वातावरण एकूण वाटत होतं पण ते माझं मन लागत नव्हतं तिथं कधीच. नाही यार आपल्याला हे करायचं नाही, आपण स्पर्धा परीक्षेत उतरू, युपीएससी देऊ असं वगैरे वाटायचं. आणि त्याप्रमाणे पासआउट झाल्यानंतर फायनल इयरलाच आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता. कारण मी सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असायचो. सुरुवात म्हणजे शाळेतलं माझं जे इथं वातावरण होतं ते खूप शांत. जास्त कोणावर बोलायचं नाही, जास्त हे करायचं नाही, जास्त दंगामस्ती करायची नाही. म्हणजे मुळातच शांत स्वभाव. पण डिग्रीला गेल्यानंतर थोडाफार चेंजेस तिथे जाणवायला लागले. कारण त्या कॉलेजमध्ये जी मुलं आली होती वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची, विदर्भातून असेल, खानदेशातून असेल, मराठवाड्यातून असेल, कोकणातून म्हणजे सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं आणि त्या भागातली मेरिटमधली मुलं शाळेत आली होती लातूरची त्या कॉलेजमध्ये. त्यामुळं एक पर्सनॅलिटीमध्ये थोडा चेंजेस येत गेले की बाबा ही मुलं काय स्वप्न बघतात, आपण काय करायला लागलोय, म्हणजे आपला बॅकग्राऊंड काय होता, अरे म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास केला, म्हणजे अभ्यासाची पद्धती काय आहेत, पुस्तक कुठली वाचतात, एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये काय काय करतात मुलं,
हे अभ्यास सोडून बाकी स्पोर्ट्समध्ये करतायत, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत आहेत, हे वातावरण म्हणजे काय म्हणतात त्याला, ते तुमचं पर्सनॅलिटी इनकल्केट जे करत असते तुमचे बाहेरच्या मध्ये अभ्यासच एक नाही तर अभ्यासा व्यतिरिक्त ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत तर त्या हे करत असतात, तुमचे व्यक्तिमत्व घडवत असतात. तसाच तो भाग झाला. मी अभ्यासाचा जास्त काय केला नाही डिग्रीला असताना, कारण 12वी पर्यंतच माझा मेजर काय ते अभ्यास होता. त्यानंतर डिग्रीला मी जास्त अभ्यास केला नाही. स्पोर्ट्स केलं, कल्चर केलं, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ऍक्टिव्हेट झालो, क्लबमध्ये पार्टिसिपेट झालो. माझ्या बरोबरच माझ्या ज्या मित्रांची बरोबर माझी जास्त घसट झाली, मैत्री झाली, त्यापैकी एक आता मित्र आहे तो IPS आहे राजस्थानला, आणि एकटा एक डेप्युटी कलेक्टर आहे, आणि अजून एकटा मित्र आहे तो DYSP. असे 3 मित्र आम्ही, आमच्या 3-4 मित्र अशी गट्टी झाली होती की आम्हाला इच्छाच नव्हती की बाबा आपल्याला प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायची, अशी काही इच्छा झालीच नव्हती. त्यामुळे आमचा एक ग्रुप झाला होता आणि बाकीच्यांच्याबरोबर आम्ही आली 3 जण, कुणाशीच नाही. मग ते आमचा एक ग्रुप असा झाला होता की तो वेगळाच कॉलेजमध्ये हे झाला होता की हे कशात बाकीच्या सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये आहेत पण बाकीच्या आमच्या ग्रुपमध्ये मिसळत नाहीत. मग ते आमचं एक वेगळं हे बनत गेलं, त्यामुळे तिथं सुद्धा फायदा होत गेला. पासआउट झालो, फायनल इयरलाच ठरवलं होतं की नाही आपण करू अभ्यास, कारण फायनल इयरलाच आम्ही कार्यक्रम घेतला होता. आमच्या वालचंदचे पासआउट झालेले 2014चे टॉपर वबेसिंग मोहिते पाटलांना बोलवलेलं, आणि त्यांच्या ह्याच्या भाषणामधून मी प्रेरणा घेतली होती भाषणातून की बाबा नाही यार हे करू शकतात तर मग आपण तर गोष्ट करू शकतो, थोडेफार इकडे तिकडे होतील, लॉकडाऊन्स येतील पण करू आपण. म्हणून मी चालू केला अभ्यास. आणि सुरुवातीला ज्यावेळी अभ्यास चालू केला त्यावेळी मी पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये काही काळ अभ्यास केला. काही काळ अभ्यास केल्यानंतर थोडा आजारी पडल्यानंतर घरी यावं लागलं मला. घरी येऊन अभ्यास केला आणि मिड म्हणजे अशी एक टप्पा सुरू, पहिले 2-3 वर्ष असे अभ्यास केला होता भरपूर, पण 2-3 प्रिलियम मी फेलच झालो होतो. ते फेल झाल्यानंतर जे डिप्रेशन यायला लागलं ना की बाबा आपण तर सगळी कंपनी वगैरे सोडल्या, एवढं मोठं पॅकेज नोकरी सोडल्या आणि इकडं आलोय आणि आपण आता 2-3 अटेम्प्ट आपली गेले, जे प्रेशर आलं होतं ना ते म्हणजे खूपच खतरनाक प्रेशर आलं होतं की ते अक्षरशः डिप्रेशन मध्येच गेल्यासारखं. मग खऱ्या अर्थानं मग 19ला पहिला ब्रेक थ्रू मिळाला मला. ज्यावेळी मी इथं आलो, ज्यावेळी स्वतःवर थोडं काम केलं, मग थोडंसं परत कोल्हापूरला जाऊन अभ्यास केला युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास केल्यानंतर माझा पहिला ब्रेक थ्रू मिळाला 2019ला की प्री आयएस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर इथं माझी निवड झाली पहिल्यांदा. प्री आयएस ट्रेनिंग सेंटर दोन्ही म्हणजे म्हटलं की बाबा आता आपण घरात राहून करण्यापेक्षा थोडंसं आपल्याला बेस जरा तयार झाला आपला, थोडंसं जरा वातावरण बदल होऊ दे, चांगल्या वातावरणात जाऊन आपण अभ्यास करू, म्हणून ती 2 मी अटेम्प्ट दिले. प्री आयएस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरचा एक अटेम्प्ट दिला होता त्याची, म्हणजे जे ऑल महाराष्ट्रामध्ये जे UPSC साठी जे सेंटर्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे, तर ते त्यापैकी एक प्री आयएस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आहे आणि टॉपचं सेंटर आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुण्यातलं. तर त्या 2 एक्झाम मी दिल्या होत्या आणि सुदैवानं माझी तिथं चांगली रँक आली होती. यशदामध्ये माझी ऑल महाराष्ट्र 2nd रँक आली होती. यशदाची एक्झाम झाली होती, तिथं मग मी जॉईन केलो. PIDC पण सिलेक्शन झालं, यशदाला पण झालं. मग मी यशदा जॉईन केलं आणि यशदा ज्यावेळी जॉईन केलं मी, जे प्री आयएस ट्रेनिंग सेंटरचं जे त्यांचं कोचिंग असेल तिथंच राहून स्टायपंड वगैरे महिन्याला ते भेटत असतो आपल्याला. स्टायपंड असेल, खाणं असेल, तुमचं तिथं टीचिंग असेल, टीचिंग फॅसिलिटी सगळं ते भेटलं. मग मी तिथं वर्षभर अभ्यास केला आणि तिथं जे झालं म्हणजे म्हणतात ना यश हे एकट्याचं नसते, यश हे कधीच एकट्याचं नसते, ते बाकीच्यांनी जे त्याला जो हातभार लावलेला असतोय, मग आपले शिक्षक असतील, आपले मित्र असतील, आपले आई वडील असतील, हे त्यांचं पण यश असते, हे एकट्याचं यश नसते. मग तसं झालं तिथं की तिथं जी UPSC प्रिपरेशन करणारी ऑलरेडी 2 इंटरव्ह्यू देऊन आलेली मुलं, ऑलरेडी क्लास 2 राज्यसेवेतनं झालेली मुलं, ती सुद्धा त्या ह्याच्यामध्ये आली होती की अजून ज्यांचं जॉईनिंग आलं नाही ती जॉईन केली होती. आणि त्या मुलांच्या ज्यावेळी राहिलो त्यावेळी अजून थोडा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला की आपण 2 वर्ष अभ्यास तर केला पण थोडं मेंटल क्लॅरिटी नसल्यामुळे आपण थोडं मागे राहिलो. म्हणजे स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. अभ्यास एक भाग आहे, अभ्यास तुम्हाला शस्त्र गोळा करण्याचा एक भाग आहे, पण युद्धनीती खेळायची तुमच्या डोक्यानं. मग ते डोकं शार्प करायसाठी तुम्हाला तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या ओव्हरऑल बिहेवियरवर तुम्हाला काम करायला पाहिजे. हे मला लॉकडाऊन मध्ये अजून क्लिअर झालं. आणि जसं मी लॉकडाऊन मध्ये स्वतःवर काम केलं, जर चांगली पुस्तक वाचायला चालू केली, चांगली व्यायामाची सवय लावली, त्यानंतर मग लॉकडाऊन झालं, त्यानंतर मग माझी एक पोस्ट निघायला चालू झाल्या. 21लाच माझी 2020 मध्ये गडबची सुद्धा एक्झाम द्यायला चालू केलं होतो. त्यानंतर पहिले सहाय्यक कक्ष अधिकारी या पदी निवड झाली 2020ला. त्यानंतर 2021ला राज्यसेवेमध्ये 215 रँक येऊन माझी कौशल्य विकास म्हणजे सध्या त्याच्या पदावर काम करतोय मी.
कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी या पदावर निवड झाली. त्यानंतर मग कसं झालं की राज्यसेवेला 215 रँक आली होती 2021ला. पण ते यश कुठं तर माझं मला खटकत होतं की आपण एवढा अभ्यास केला आणि आपण एवढ्या रँक माझी थोडक्यात इंटरव्ह्यूच्या थोड्या मार्कामुळे आपण एवढ्या खाली होती, ही सुद्धा सल माझ्या होती मला. म्हणून मी थांबलो नाही. त्यानंतर सुद्धा अभ्यास चालूच होता. कारण 2 पद होती. आता फुल टाइम अभ्यास करायची तर शक्य होणार नाही. आता आपल्याला जॉईन करायला पाहिजे, सर्व्हिस जॉईन करून आपल्याला आता अभ्यास करायला पाहिजे हे ठरवलेलं. कारण आता ऑलरेडीच अभ्यास केलेला. मग मी ठरवलं की आपण जॉईन करू. मग मी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी हे पद जॉईन केलं आणि प्रोबेशन आमचं चालू झालं. त्या प्रोबेशन मध्ये सुद्धा म्हणजे वाटत होतं की आपल्यापेक्षा मेन्सला कमी मार्क असलेली मुलं क्लास 1 घेतलीत आणि आपल्याला मेन्सला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क आहेत. फक्त इंटरव्ह्यूला थोडक्यात मागं पडून आपण एवढ्या खाली आलो, हे सारखं जाणवत असायचं मला. म्हणून मी अभ्यासाचा फ्लो कधी तोडू दिला नाही. तिथं जरी ट्रेनिंगला सुद्धा असताना माझा अभ्यास चालूच होता. त्यानंतर मग प्रोबेशन झालं आमचं. म्हणजे प्रोबेशनचे काही 4 टप्पे असतात राजपत्रित अधिकाऱ्यांचे. CPTP जो प्रोग्राम असतो त्यामध्ये फाउंडेशन, तांत्रिक प्रशिक्षण, अनिवार्य संलग्नता, जिल्हा संलग्नता आणि डिब्रीफिंग, शेवटचा 4 सत्र एक असतं. त्यामध्ये शेवटला तुम्हाला थेसिस, केस स्टडी आणि तुमचे प्रेझेंटेशन वायवा द्यावं लागतं. असं शेवटला तुमचं प्रोबेशन संपून तुम्हाला ऍक्च्युअली पदभार भेटत असतो. मग त्याच्यामध्ये ह्या प्रोबेशनचा मला फायदा झाला. कारण ज्यावेळी माझं नागपूरचं ज्यावेळी ट्रेनिंग झालं आणि ज्यावेळी पहिली प्रोबेशनची पोस्टिंग माझी सिंधुदुर्ग मिळाली आणि तिथं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मला फायदा झाला. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे नैसर्गिक वातावरण, तिथलं शांती, लोकसंख्या कमी, चांगलं क्लायमेट, वर्किंग लोड कमी, त्याचा फायदा मी माझ्या अभ्यासाला करून घेतला, वर्कलोड कमी असल्यामुळं. आणि तिथंच कलेक्टर ऑफिसची लायब्ररी होती. कारण आमचं ऑफिस कलेक्टर ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये ऑफिस, त्यामुळे तीच लायब्ररी जॉईन केली, तिथंच अभ्यास केला. तिथंच आमचे मित्र झाले चांगले चांगले, जे अधिकारी मुलं जी क्लास 1 साठी UPSC साठी ट्राय करतायत त्यांच्याबरोबर मैत्री झाली. तिथं अजून सर्कल तयार झालं. म्हणजे जिथं जिथं गेलो तिथं चांगलं सर्कल मी तयार करत गेलो. आणि आज ते सर्कल माझ्यासाठी इतकं फायदेशीर ठरत गेलं प्रत्येक टप्प्याला की म्हणजे अजून सुद्धा त्याचं म्हणजे हे तोड नाही आहे त्याला. त्यानंतर मग मी 2023ला त्याच वेळी राज्यसेवेचा परत 3रा इंटरव्ह्यू दिला. त्यावेळी सुद्धा रँक जरा खाली झाली, 450 रँक आली. त्यावेळी पण पोस्टच्या अशा मावळल्या, पोस्ट आता पण नाही भेटणार आपल्याला. परत 2024चे अटेम्प्ट दिला मी प्रिलियम. काम चांगलं केलं होतं, वेगवेगळ्या स्कीम मध्ये काम केलं होतं, कॅम्प्स घेतले होते, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क आला होता. आणि त्यामुळं त्याचा परत एकदा मोटिवेशन कायम राहत असतं की बाबा नाही, आपल्याला पण बनायचं, आपल्याला पण पुढे जायचं, एवढ्यावर नाही थांबणार, आपलं मेरिट एवढं नाही, आपलं मेरिट जास्त आहे. करत राहिलो गेलो. परत प्रिलियम दिली, प्रिलियम चांगल्या मार्काने पास झालो. तिथनं कळालं की बाबा शुअर शॉट यावेळी हाय रेसमध्ये आहे आपण अजून. कारण आपण काम जरी करत असलो तरी अजून रेसमध्ये आपण. परत 24ची मेन्स दिली, 3-4 थोडे 2 महिने सुट्टी घेतली, मेन्स दिली. त्यानंतर मेन्स दिल्यानंतर म्हणजे इतकं मी पॉझिटिव्हली केलं होतं की ठरवलं की आता हे शेवटचा अटेम्प्ट द्यायचा आपल्याला, काय असेल ते RFR इथंच काय ते करायचं आणि MPSC पास करायचं. आणि त्यावेळी अभ्यास चालू केला. 2 महिने सुट्टी सुद्धा घेतली, घरी येऊन अभ्यास केला. ज्यावेळी मेन्सचे मार्क आले त्यावेळी क्लिअर झाले की नाही यार, पहिल्या 10 मध्ये तर आपण 100% आहे महाराष्ट्रात, हे कळालं. मग इंटरव्ह्यूची जर्नी चालू झाली. इंटरव्ह्यूच्या जर्नीमध्ये कारण आता म्हणजे असं काय वाटायचं राहिलं नाही की आता कामाचं काय बर्डन आहे, पुढच्या परीक्षेचं काय बर्डन आहे. त्यामुळे अजून झोपून काम करून द्यायला लागलो. मी मेन्स झाल्यानंतर ज्यावेळी जॉईन केलो ऑफिस, त्यावेळी परत अजून झोपून काम करायला लागलो. इंटरव्ह्यू साठी मला विविध अधिकाऱ्यांची मदत भेटली. मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन भेटायचो की सर काय केलं पाहिजे, म्हणजे काय विचारतील प्रश्न, काय असलं पाहिजे. मला माझं प्रोफाईल त्यांच्या समोर ठेवायचं. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये ते डेप्युटी कलेक्टर प्रतिभा वराळे मॅडम असतील, DICचे महाव्यवस्थापक असतील, महिला बालिका अधिकारी, म्हणजे इतकी मैत्री झाली होती की त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मी डिस्कस करायचो. आणि त्याचा फायदा मला इंटरव्ह्यूला झाला. इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी जवळजवळ 50 ते 60% प्रश्न त्या अँगलला झाले होते. त्याचा मग चांगला इंटरव्ह्यूला सुद्धा मार्क आला आणि राज्यात 28व्या क्रमांकाने मी परत उत्तीर्ण झालो, जे माझ्यासाठी खूप चांगलं यश होतं. आणि आज माझी सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली. या यशाबद्दल मी खूपच समाधानी आहे. आणि ज्यांनी मला या यशामध्ये मदत केली, ज्यांनी प्रत्येकाचं योगदान मी कधीच विसरत नाही, त्या योगदानाबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि एवढं बोलून मी माझं 4 शब्द थांबवतो.